एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. तर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 21, शिवसेना शिंदे गटाला 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपदं मिळणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, सूत्रांची माहिती आहे. अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलाय. 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती आहे. दिल्लीत भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाहीये. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर देखील भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती आहे. गृह आणि अर्थ खातं भाजपकडे राहणार. सार्वजनिक बांधकाम आणि महसूलबाबत अजित पवारांना झुकतं माप. तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादा गटही आग्रही. भाजपमधील कोणाला मंत्री बनवायचं याची यादी शॉर्टलिस्ट. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिढा नाहीये. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला लवकरच सांगणार, फडणवीसांचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडूनच अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीमध्ये आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेंसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं म्हणत फडणवीसांनी मानलेत मोदींचे आभार. आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार. निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाहीत. जे मिळेल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा, अशी स्थिती आहे. विजय वडेट्टीवारांची टीका. कोणत्याही पक्षाकडून विरोधी पक्षनेता नेमणूक करण्यासंदर्भात प्रस्ताव नाहीये. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती. विरोधी पक्षनेत्यासंदर्भात विषयी प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही केलंय स्पष्ट. महायुती म्हणून आम्ही मुंबई पालिकेची निवडणूक लढवणार. 227 वार्डात महायुतीचे उमेदवार उभे करू, शिंदेंची घोषणा. शिवसेना शिंदे गटाच्या मुंबईतील नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी आणि रणनीती संदर्भात ही बैठक, सूत्रांची माहिती. ईव्हीएमबाबत महाविकास आघाडी सध्या सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मविया पहिल्यांदा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करेल. मविया वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही. पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची घोषणा. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं. लोकांनी दिशाभूल करून रान पेटवू नये. ईव्हीएमवरून उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सुनावलेलं आहे. ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून खासदारांना भेटीसाठी सोमवारची वेळ आहे, सूत्रांची माहिती. 4 आणि 5 जानेवारीला पवार गटाची महत्त्वाची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होईल. गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्व नेते सहभागी होतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपाचं महाअधिवेशन. मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. बनावट औषध कंपनीच्या गोळ्या औषधांचा साठा पुण्यातल्या ससून रुग्णालयात देखील पोहोचलाय. खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद आहे. तपासणीसाठी औषध साठा आता अन्न आणि औषध प्रशासनाकडे पाठवलाय. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात देखील बोगस औषधांचा साठा समोर आलाय. पुरवठा झालेल्या गोळ्यांमध्ये आवश्यक घटकच नसल्याचं तपासात समोर आलंय. 1,28,000 गोळ्या सील करण्यात आल्या. धाराशिव जिल्ह्यात बोगस औषधांचा साठा मिस्थ्रल फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील करण्यात आल्या. मिस्थ्रल फॉर्म्युलेशन कंपनी बॅन केलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणामधील आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली असून अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे. बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, पंकजा मुंडेंची मागणी आणि यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही मुंडेंचं वक्तव्य. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जिल्हाभरात पडसाद. आज सर्वपक्षीय नेते आणि संघटनांकडून बीड बंदची हाक देण्यात आली आहे. लोकसभेत आज दुपारी 12 वाजल्यापासून संविधानावर चर्चा. शनिवारी 14 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची चर्चेवर उत्तर ते देणार आहेत. तर काँग्रेसकडून खासदार प्रियंका गांधी भाषण करतील.
एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी. पुढील आठवड्यामध्ये संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे, पण निवडणूक आयोगाची तेवढी क्षमता आहे का? वन नेशन वन इलेक्शनवरून अनिल देसाईंचा सवाल. शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पवारांकडून मोदींना निमंत्रण. शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. पंढरपूरमधील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा ईव्हीएम समर्थनार्थ ठराव. सरपंच संजय साठेंनी मांडलेला ठराव मंजूर झालाय. ईव्हीएम समर्थनार्थ ठराव करणारी लक्ष्मी टाकळी ही पहिली ग्रामपंचायत. पाटण तालुक्यातील आबदरवाडीमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव. ईव्हीएमवरच मतदान व्हावं ग्रामस्थांचा ठराव आहे. नाशिकमध्ये 2026-27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू. कुंभमेळ्यामध्ये 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यामध्ये थंडी कायम होणार. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं तापमानामध्ये घट. गोंदियामध्ये बुधवारी 9.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली आहे. कुलाबा आणि कांदिवलीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत आहे, तर इतर भागातील हवा देखील मध्यम श्रेणीत. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सुविधा देखभालीसाठी उद्या 5 तास बंद राहणार. रात्री 11:45 तर रविवारी पहाटे 4:45 दरम्यान ही सुविधा बंद राहील. प्रवाशांना या कालावधीमध्ये ऑनलाईन तिकीट आरक्षित करता येणार नाही. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे आज ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. ठाण्यातील काही भागात 2 दिवस टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा करण्याचं नियोजन आहे. मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीमध्ये अंजीर दाखल झालेत. पावसामुळे अंजीरच्या उत्पादनाला फटका बसल्यानं अंजीर हंगामाला 15 दिवसांनी सुरुवात झाली. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आयआयटी मुंबईमार्फत वाहतूक आराखड्याची फेरआखणी. तर आता आयआयटीमधील तज्ज्ञांकडून बदलत्या आव्हानांचा सविस्तर अभ्यास केला जाईल. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वाहक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला. आरटीओमधील वाहन नोंदणी आणि नूतनीकरणाची कामं ठप्प आहेत. नागरिकांना मनस्ताप. अराजपत्रित गट ब गट क संवर्गातील पदं पीएमपीच्या कक्षेत आणण्याची पद्धत निश्चित झाली आहे. समन्वयासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती. उद्योग कंपन्यांमध्ये कार्यरत नोकरदारांची कौशल्य विकासाकडे पाठ. AICTEच्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमांना अत्यल्प प्रवेश. देशातील CEUTची परीक्षा आता संपूर्ण संगणकीय होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेत बदल प्रस्तावित. हरकती सूचनांसाठी 26 डिसेंबरची मुदत. वैद्यकीय पेपरफुटीचा सस्पेन्स अद्याप कायम. नाशिक पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुण्यात पहिल्यांदाच म्हाडाचे 16 मजली व्यावसायिक संकुल. मार्च 2026 पर्यंत संकुलाचं काम पूर्ण होईल. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचं उल्लंघन. आरटीओच्या तपासणी मोहिमेमध्ये समोर आलंय. 601 वाहनचालकांकडून दंड वसूल. पुण्यातील ओंकारेश्वर ते सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पूल धोकादायक आहे. नदीपात्रातील पूल पाडण्याचा पुणे पालिकेचा निर्णय. पुण्यातील भोर तालुक्यामध्ये दत्तपादुकांची पालखी नारायणपूरकडे रवाना झाली आहे. भक्तिमय वातावरणात दिगंबराच्या जयघोषात पालखीचं प्रस्थान. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळेच पंचतारांकित हॉटेलची मागणी वाढली आहे. हॉटेलच्या दरांमध्ये मोठी वाढ. आमदारांची आता आमदार निवासांपेक्षाच पंचतारांकित हॉटेल्सला पसंती असते. जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी. मुंबई संघ ठरलाय उपविजेता. अंबरनाथमध्ये वाळेकर परिवारानं दिलाय निराधार महिलांना हक्काचा निवारा. 2 निराधार महिलांच्या घरांची स्वखर्चाने पुनर्बांधणी. राजू वाळेकर यांच्या वाढदिवशीच गृहप्रवेश. सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली आहे. कृष्णा कारखाना जयवंत कारखान्यांकडून पहिली उचल म्हणून 3200 रुपये जाहीर. जयवंत कारखान्याचे संस्थापक सुरेश भोसलेंची घोषणा. धुळ्यात थंडीचा जोर वाढलाय. गहू हरभरा पिकाला फायदा. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दर कोसळले. दरामध्ये निम्म्याहून अधिक घट. भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. ग्राहकांना फायदा. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी लासलगाव बाजार समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरले. मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये 10 रुपयांनी कांद्याचे दर घसरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावातून 40 दिवसात 360 कोटी रुपयांची उलाढाल. दर वाढले नसल्यानं शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर. रब्बी हंगामात बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती. 69% क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा वाढलाय, तर 18 हेक्टरवर गव्हाचा पेरा आहे.
सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट. वटवाघळांच्या टोळीनं तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग रातोरात फस्त केली आहे. शेतकऱ्यांचं 14 ते 15 लाख रुपयांचं नुकसान. नाशकात 7,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी मदतीपासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ. चंद्रपुरातील वरोरामध्ये पीक विमा कमी मिळाल्यानंच शेतकऱ्यांचं भीक मागो आंदोलन. जमा झालेली रक्कम कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द. सांगलीच्या वसगडेमध्ये रेल्वे मार्गात जमीन गेल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन. जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक आहेत. यवतमाळमध्ये सीसीआय केंद्रापुढे शेतकऱ्यांच्या रांगा. कापसाला 7,521 रुपये प्रति क्विंटल सीसीआयचे दर आहे, तर संकलन केंद्र वाढवण्याची मागणी आहे. बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीएसीबीची क्लोजर नोटीस. कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचा ठपका. बदलापूर पूर्व पोलिसांकडून कंपनीवर गुन्हा दाखल. मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या एकता नगरपालिकेची भिंत कोसळली आहे. 2 जण जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू झालेत. मागणी. बदलापूर राज्य महामार्गाची दुरवस्था. महामार्गावरती खड्डे आणि धुळीचं साम्राज्य. काँक्रिटीकरणाच्या संथ गतीमुळे वाहन चालकांचे मात्र हाल. उल्हासनगर शहरातील रस्ते दुरुस्त करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन. मनसेचा उल्हासनगर पालिका आयुक्तांना इशारा आहे. मुलीला मारहाण केल्याच्या रागातून कुटुंबाला मारहाण. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरातली घटना. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. अंबरनाथमध्ये भाडेकरूचा घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला. घरात घुसून मारहाण करत घराची नासधूस. मारहाण, विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. धुळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू. पेनाचं टोपण तोंडामध्ये अडकल्यानंच दुर्दैवी घटना घडलेली आहे. सांगलीच्या तासगावमधील वायफळ गावात पूर्व वैमनस्यामधून 5 जणांचा तलवारीने हल्ला, तर एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत. जळगावच्या जामनेरमधील पहूर परिसरात वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी आहेत. नाशिक विभागात 9 महिन्यात बसचे 120 अपघात. 22 जणांचा मृत्यू तर 196 जण जखमी आहेत. चालकाच्या चुकीमुळे सर्वाधिक 46 अपघात झाले. साताऱ्याच्या माणमधील शिंदी बुद्रुक गावामध्ये 20 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा मीच असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेची फसवणूक. बनावट कागदपत्र तयार करून प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न. भोंदू बाबाला अटक झाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून दिलीप कपोते वाहनतळ पुन्हा ताब्यात. कंत्राटदाराकडे 1,20,00,000ची थकबाकी. माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला सोडून द्या. अमरावतीमध्ये एनआयएनं ताब्यात घेतलेल्या मोहम्मद शेखच्या आईची मागणी आहे. राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारचा नवा उपक्रम. गुंतवणूकदारांच्या मदतीसाठी कंट्री डेस्कची स्थापना. जागतिक प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण राबवणार. मुंबई महापालिकेत 990 इंजिनियरची जम्बो भरती केली जाईल. 16 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. आयआयएम मुंबईत पहिल्या टप्प्यामध्ये 100% प्लेसमेंट. 78 कंपन्यांनी 373 जॉबची ऑफर दिली आहे, तर मायक्रोसॉफ्टकडून सर्वाधिक 54 लाख रुपये वार्षिक वेतनाची ऑफर मायक्रोसॉफ्टकडून आहे. राजू गुकेश 18व्या वर्षी बनलाय बुद्धिबळाच्या पटाचा नवा राजा. विश्वनाथनंतर भारताला मिळालाय दुसरा जगज्जेता. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. वाईड वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर जी गुकेश भावनिक. बुद्धिबळात विश्वविजेतेपद जिंकणारा जी गुकेश हा दुसरा भारतीय. 2034 फिफा पुरुष फुटबॉल विश्वचषकाचं यजमानपद सौदी अरेबियाकडे, तर 2030चा फुटबॉल विश्वचषक स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को संयुक्तपणे आयोजित करणार आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची घोषणा. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 साठी लडाख आणि जम्मू काश्मीर सज्ज. लडाखमध्ये 23 ते 27 जानेवारी दरम्यान आईस हॉकी आणि आईस स्काईंग स्पर्धांचं आयोजन. शाहरुख खानच्या पठाणचा विक्रम अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2नं मोडलाय. फक्त एका आठवड्यात पुष्पा 2ची बॉक्स ऑफिसवर 1062 कोटींची कमाई. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून हाथरस. अत्याचार पीडितेच्या कुटुंबियांची भेट. तर सीबीआयनं हे प्रकरण मिटवलंय. राहुल गांधी तिकडे जाऊन परिस्थिती भडकवण्याचा प्रयत्न करतायत का? भाजप नेते बलदेव सिंह औलख यांचा गांधींना सवाल आहे. वर्शिप ऍक्ट संदर्भात सुप्रीम कोर्टानं केंद्राकडे उत्तर मागितलंय. केंद्राचं उत्तर येईपर्यंत प्रार्थना स्थळाची तपासणी करणारी याचिका दाखल होणार नाही. अजमेर शरीफ आणि संभल संदर्भात आदेश रद्द. पोर्तुगालचे परराष्ट्र मंत्री पाउलो रंगेल 4 दिवसीय भारत दौऱ्यावरती आलेले आहेत. नवी दिल्लीत दाखल झालेत. भारत पोर्तुगाल संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. $400 अब्ज संपत्ती असलेले एलॉन मस्क हे पहिले व्यक्ती. टेस्लाच्या शेअर्समधील तेजीमुळे मस्क यांच्या संपत्तीमध्ये वाढ. तर जेफ बेजोस हे दुसऱ्या स्थानावर आहेत.
महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये देखील लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेला दरमहा 1,000 रुपये मिळणार. आम आदमी पक्षाचं सरकार आल्याचं महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसची युती होणार नाहीये. काँग्रेस 21 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. दिल्ली विधानसभेत इंडिया आघाडीमधील 2 पक्षांचा एकला चलोचा नारा. केंद्र सरकारकडून 31 मार्च 2025 पर्यंत गहू साठवण मर्यादेमध्ये सुधारणा. व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गहू साठवण मर्यादा 2000 दशलक्ष टनांवरून 10,000 दशलक्ष टनांवर गेली आहे. अबू सालेमला 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. अबू सालेमच्या सुटकेची याचिका टाडा कोर्टानं फेटाळली आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटामधील भूमिकेसाठी अबू सालेमला शिक्षा. जम्मू काश्मीरच्या दाल सरोवर भागामध्ये तापमानाचा पारा घसरला. हिवाळ्यात परिसरामधील सौंदर्य बहरल्यानं पर्यटकांची गर्दी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा.